हाय फ्रेंड्स, कसे आहात? आज मी घेऊन आले आहे असा हा कलश महिरप, नारळासाठी जाळी, त्यानंतर कलश महिरप आणि त्याखाली परत एक डिझाईन. तर 3 भागामध्ये या 3 डिझाईन मी घेऊन आलेले आहे. पहा ही डिझाईन तुम्हाला कशी वाटते. आणि हो, माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सांगा की मी ज्या पद्धतीने ही डिझाईन तुम्हाला दाखवत आहे ती तुम्हाला समजते का, किंवा त्यामध्ये मला आणखीन काही सुधारणा करण्याची गरज आहे हे नक्की मला सांगा. आणि पहा ही डिझाईन कशी झाली आहे ती. एका भागामध्ये मी तुम्हाला वरची ही नारळाची जाळी दाखवलेली आहे आणि या भागामध्ये ही खालची जी कलश महिरप आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे. या महिरपसाठी आपण संपूर्ण मोती जे आहेत ते 6 नंबरचे वापरणार आहोत आणि खाली हे ड्रॉप मोती वापरायचे आहेत. तर या 2 डिझाईन इथं मी बनवलेल्या आहेत. त्यासाठी हे मोती 6 नंबरचे, हे ड्रॉप मोती आणि हा धागा. तर चला बनवूया आपण ही डिझाईन. सिंगल धाग्यामध्ये मी इथं 4 मोती घेऊन याला गाठ दिली आहे आणि सुई पुढच्या धाग्यातून काढून परत 3 मोती इथे टाकले आणि पहिल्या मोत्यातून सुई काढून घेते. असे चौकोन आपल्याला बनवायचे आहेत. आता सुई आपल्याला वरच्या मोत्यावर आणायची आहे पुढचं चौकोन बनवण्यासाठी. आधीचा धागा मी कट करून घेते आणि इथं 3 हिरवे आणि 1 पांढरा मोती टाकायचा आहे. अशा पद्धतीने हे चौकोन आपल्याला बनवायचं आहे. आणि सुई 2 हिरव्या मोत्यातून काढून परत पांढऱ्या मोत्यातून सुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे. पांढऱ्या मोत्यातून काढून या बाजूच्या चौकोनाच्या या मोत्यातून आपल्याला सुई काढायची आहे. आणि इथं 2 हिरवे मोती टाकून हे चौकोन बनवायचे आपल्याला. असे 2-2 चौकोन एकावर एक आपल्याला बनवत जायचे आहेत. आता सुई जी आहे ती पुढं हिरव्या मोत्यावर आणायची आहे. हिरव्या मोत्यातून सुई काढून इथं आपल्याला 2 पांढरे आणि 1 हिरवा मोती टाकायचा आहे. दोन पांढरे आणि 1 हिरवा मोती टाकून खालच्या हिरव्या मोत्यातून सुई काढून पुढच्या हिरव्या मोत्यातून आपल्याला सुई काढायची आहे त्या बाजूचं चौकोन बनवण्यासाठी. आता इथं 1 हिरवा आणि 1 पांढरा मोती टाकायचा आहे आणि हे चौकोन आपल्याला बनवून घ्यायचं आहे. आणि सुई परत वरच्या दिशेने न्यायची आपल्याला पुढचं चौकोन बनवण्यासाठी. पुढच्या पांढऱ्या मोत्यावर आपण सुई आणणार आहोत. आणि आता इथं परत 3 पांढरे मोती टाकून चौकोन बनवायचा आहे. आणि सुई पुढच्या मोत्यातून काढून घ्यायची आहे आणि इथं 2 पांढरे मोती टाकायचे. अशा पद्धतीनं 2-2 चौकोनची ही लाईन होणार आहे. सुई आता आपण परत पुढच्या पांढऱ्या मोत्यावर आणूया. पुढच्या पांढऱ्या मोत्यावर सुई आणल्यानंतर 1 पांढरा आणि 2 लाल मोती टाकायचे आणि सुई पुढच्या पांढऱ्या मोत्यातून काढून घ्यायची आहे.
जशी आपण हिरवी डिझाईन केली तशीच इथं लाल मोत्याची डिझाईन आता बनवायची आहे आपल्याला. 2 लाल मोती टाकून हे चौकोन बनवायचे. आणि सुई वरती काढून घेऊन 2 पांढरे आणि 1 लाल मोती टाकून खालच्या लाल मोत्यातून सुई काढून पुढच्या लाल मोत्यात सुई काढायची आहे. आणि इथं 1 लाल आणि 1 पांढरा मोती टाकायचा आहे. 1 लाल आणि 1 पांढरा मोती टाकून हे चौकोन बनवायचे. आता सुई फिरवून परत पुढच्या पांढऱ्या मोत्यावर आणणार आहोत आपण. पुढच्या पांढऱ्या मोत्यातून आणून आधी ज्याप्रमाणे आपण पांढरे मोत्याचे चौकोन केले तसेच इथं चौकोन करायचे. 3 पांढरे मोती टाकून पहिलं चौकोन बनवायचं आहे. सुई पुढच्या पांढऱ्या मोत्यावर घेऊन परत 2 पांढरे मोती टाकून पुढचं चौकोन बनवायचं आहे. आता सुई वरच्या दिशेने आणून एक पांढरा आणि 2 हिरवे मोती टाकून खालच्या पांढऱ्या मोत्यातून पुढच्या चौकोनासाठी या बाजूच्या पांढऱ्या मोत्यावर सुई काढून 2 हिरवे मोती टाकलेत मी. आणि हे चौकोन कंप्लीट झाले. अशा पद्धतीने मध्ये जे आहे ते पांढरे चौकोन येणार आहेत आणि साईडला हिरवे आणि लाल या क्रमाने मोती येणार आहेत. तर ही पूर्ण पट्टी आता मी बनवून घेते. तर अशी पट्टी मी बनवून घेतलेली आहे. तुम्हाला जेवढ्या साईजमध्ये हवी आहे तेवढी तुम्ही बनवून घ्या. आणि यावर आता आपण गोल्डन मोती बसवणार आहोत. तर त्यासाठी धागा जो आहे असा पांढऱ्या मोत्याच्या मध्ये काढून गोल्डन मोती टाकून खालच्या पांढऱ्या मोत्यातून सुई काढायची आहे. मधल्या पांढरी जे मोत्याची लाईन आहे त्यावर आपल्याला हे गोल्डन मोती बसवायचे आहेत. प्रत्येक एक पांढऱ्या मोत्यामध्ये हा गोल्डन मोती बसणार आहे. यामुळे ही डिझाईन जी आहे अतिशय सुंदर वाटते आणि अगदी उचलून पण येते. मधला भाग जो आहे तो अगदी उचलून येतो. त्रिकोण आकारप्रमाणे ही पट्टी दिसते. तर अशी ही पट्टी बनवून झालेली आहे. एक महिरप मी आधीच बनवलेला होता. तर ही पट्टी बनवल्यानंतर ते खालची जी डिझाईन आहे ती आता तुम्हाला इथं मी करून दाखवते. इथं धाग्यामध्ये पहा या क्रमाने अशी मोती ओवून घ्यायची आहेत. पिवळे 2 गोल्डनचा 1 लाल. इथं माप तुम्हाला दाखवते मी. मोठ्या साईजची कशी आहे त्यासाठी ही इथपर्यंत येतं. एवढी डिझाईन बनते आपली जर 3-3 मोती घातले तर. जर तुमची कशी लहान असेल तर मधले रंगीत मोती तुम्ही 2-2 वापरा किंवा यापेक्षा जर मोठं महिरप हवे असेल तर मधले जे रंगीत मोती आहेत तुम्ही 4-4 वापरा. तर इथं 3-3 मोती टाकले आहेत मी मध्ये पांढरे आणि 1-1 गोल्डनचा प्रत्येकमध्ये मोती टाकलेला आहे. नंतर ड्रॉप मोती टाकून त्याखाली गोल्डनचं मोती टाकून ड्रॉप मोत्यातून सुई वापस घेतली आहे. आणि आता तुम्हाला दाखवते जर तुमच्याकडे ड्रॉप मोती नसेल तर इथं तुम्ही रंगीत मोत्याचं पण चौकोन इथं बनवू शकता. हे पहा हिरवे 3 मोती टाकून वरच्या मोत्यातून आपल्याला सुई काढून घ्यायची म्हणजे खाली चौकोन बनतं. तर मी वापस काढून हा ड्रॉप मोती टाकून परत आपली जी आहे ती डिझाईन बनवत आहे. तुम्हाला पर्याय दाखवला मी की ड्रॉप मोती नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही खाली चौकोनसुद्धा बनवू शकता. गोल्डन मोत्यातून सुई काढून लाल 3, गोल्डनचा 1 आणि पिवळे 3 मोती टाकून गोल्डनच्या मोत्यातून सुई काढायची आहे. त्यानंतर हिरवे 3, गोल्डनचा 1, लाल 3 मोती टाकून या गोल्डन मोत्यातून सुई काढायची आहे. आणि या वरच्या 2 मोत्यातून पण आपल्याला सुई काढायची आहे. आता सुई पुढच्या 2 मोत्यातून काढून घ्यायची आहे. आपण नारळाची जाळी शिकलो तीच पद्धत आहे इथं. 2 मोत्यातून सुई काढल्यानंतर 2 पिवळे 1 गोल्डनचा मोती आणि लाल 3 मोती टाकायचे आणि
गोल्डनच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. त्यानंतर हिरवे 3, गोल्डनचा 1 आणि पिवळे 3 मोती टाकून गोल्डन मोत्यातून सुई काढणार आहोत. आणि आता लाल 3 मोती टाकून एक गोल्डनचा 1 ड्रॉप मोती आणि परत एक गोल्डनचा मोती टाकून गोल्डनचा मोती खाली सरकून ड्रॉप मोत्यातून सुई आपल्याला वापस घ्यायची आहे. त्यानंतर वरच्या गोल्डन मोत्यातून सुद्धा सुई आपल्याला घ्यायची आहे आणि लाल 3, गोल्डनचा 1 आणि पिवळे 3 मोती टाकणार आहोत आणि या गोल्डन मोत्यातून आपल्याला सुई काढायची आहे. आता हिरवे 3, 1 गोल्डनचा आणि लाल 3 मोती टाकायचे. अतिशय सोपी अशी ही डिझाईन आहे. तुम्हाला जर मोत्याच्या कलरमध्ये चेंज करायचा असेल तर तोही तुम्ही करू शकता, पण हे कलर कॉम्बिनेशन खूप छान वाटतं. तर या ठिकाणी आता एक फासा टाकते मी, जो की दोरा मग मागं पुढं सरकत नाही. अशा पद्धतीनं फासा टाकल्यानंतर दोरा मागं पुढं सरकत नाही आणि मोती आहे त्या जागेवर अगदी व्यवस्थित राहतात. गोल्डन मोत्यातून सुई काढून घ्यायची. याच क्रमानं आपण करत जाणार आहोत. आता तुमच्या लक्षात बसलं असेल, लाल 3 मोती टाकून ड्रॉप मोती टाकून सुई वरच्या दिशेने काढून घेते मी. माझा धागा पण इथं संपला आहे. तर या पद्धतीनं आपल्याला ही डिझाईन करत जायची आहे. तर अशी ही डिझाईन आता इथं आपली कंप्लीट झालेली आहे. इथं 2 डिझाईन मी बनवलेल्या आहेत. आता ही कलशाला कशा पद्धतीने लावायची ती सुद्धा तुम्हाला इथे मी दाखवते. या बाजूला लोकर किंवा धागा इथं तुम्हाला बांधायचा आहे. दोन्ही बाजूला धागे किंवा लोकर बांधून या इथं असं आपल्याला इथं बांधायचं आहे. परंतु मी इथं धागा किंवा लोकर नाही लावला, फक्त इथं पिननी तुम्हाला इथं लावून दाखवते. ही कशासाठी केलं हेही तुम्हाला पुढं सांगते मी. अशा पद्धतीनं 2 पिना लावून ही डिझाईन आपल्याला इथं फिट करता येते. धागा मला ज्या ताईंनी ह्या डिझाईन बनवायला सांगितल्या आहेत त्यांनी 2 घेतल्या आहेत, तर त्याचा वापर आणखीनसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने करता येतो. तर तो कसा करायचा हे तुम्हाला इथं दाखवते मी. पिन इथे मी काढते आणि हे पहा, ह्या 2 डिझाईन आहेत. तर याचा वापर आपण असं सुद्धा करू शकतो. असं मोठी डिझाईन आपल्याला मिळते गोल. मोठं महिरप म्हणून सुद्धा हे वापरता येतं गोल डिझाईनमध्ये. आणि अशा पद्धतीनं ताटाभोवतीचं सुद्धा मोठं महिरप हे बनतं. अतिशय सुंदर अशी डिझाईन वाटते. ताटाभोवती मोठ्या साईजचं हे महिरपसुद्धा आपण वापरू शकतो. तर असं 2-3 पद्धतीने याला वापरता येतं. त्यामुळे याला मी धागे नाही बांधलेले. तर मैत्रिणींनो, कशा वाटते ही डिझाईन तुम्हाला नक्की मला सांगा. आणि प्लीज जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सांगा की ही डिझाईन तुम्हाला कशी वाटते ते. असंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन एक नवीन डिझाईन घेऊन पुढच्या भागात. धन्यवाद.